कोरडी पडलेल्या चंद्रभागेच्या तीराचं प्रति विठ्ठल रखुमाईला दर्शन देत वरुण राजाला तुकाराम बाबा महाराजांचे साकडे। कोरडी ठाक पडलेल्या चंद्रभागा नदीच्या काठी विठ्ठल रुक्मिणीची पूजा करत तुकाराम बाबा महाराजांनी साकडे घातले आहे। मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील चंद्रभागेच्या तीरी प्रति विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील बालभक्तांच्या रूपी कोरडी पडलेल्या चंद्रभागेचं तुकाराम बाबा महाराजांनी दर्शन घेत विठू माऊलीला पाऊस पडावा असं साकडं घातलं आहे। जुलै महिना संपत आला तरी पावसाची समाधानकारक हजेरी चंद्रभागेच्या तीरी लागलेली नाही। आषाढी वारी सुरू आहे। पंढरपूर येथे चंद्रभागे थोड्या प्रमाणात नदीला पाणी आहे, मात्र आसपासच्या नदी परिसरात पाणी नसल्याने नदी कोरडी पडली आहे। आषाढी वारी सध्या सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या बळीराजावर वरुणराजाची कृपा बरसावी म्हणून तुकाराम बाबा महाराजांनी प्रति विठ्ठल माऊलीचा रूप चंद्रभागेच्या दर्शनाला नेऊन पांडुरंगाकडे वरुणराजाला प्रसन्न करण्याचे साकडे घातले आहे। बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी झालो परदेशी तुझ्या विना। आज पांडुरंगाला या चंद्रभागेच्या काठावरती आणून तुम्ही असणारी चंद्रभागा हिमा नदी आज या पांडुरंगाला ह्याच देही ह्या जोडा आज साकडं घालण्यासाठी या इंद्राने आपल्या चंद्रभागेच्या काठावरती आणलेलं आहे। पांडुरंगाच्या आषाढवारीच्या अनुषंगानं उद्या एकादशी आहे आणि आजचा दिवस दशमीचा दिवस आहे, पण धावणे त्याला लवकरी मनाची परिस्थिती आज बळीराजावरती सुखावलेली आहे। या माध्यमातून मी पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतोय की जो तुमच्या आमच्यावरती दुष्काळ पडलेला आहे, एवढा मोठा दुष्काळ समोर येतोय आणि पाऊस अजून देखील नाही आहे, याचं दुःख आहे, म्हणून ह्या पांडुरंगाच्या चरणी पांडुरंगाला रुक्मिणीला चरणी या ठिकाणी नदीच्या काठावरती आणून ही बघ चंद्रभागा कशा पद्धतीची कोरडी पडलेली आहे हे सांगण्यासाठी, पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी झालो परदेशी तुझ्या विना। अनेक संत महंत पंढरीच्या दिशेनं लाखो भाविक आज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी येतात। आस मनामध्ये आहे, पण त्या देवाच्या चरणी जो बळीराजा सुखावलेला आहे त्याच्यावर दुबारीची पेरणी निर्माण झालेली आहे आणि जर तुम्ही बघताय पाठीमागे इथून ते तिथंपर्यंत पूर्ण कोरडी जमीन आजच्या घडीला जून संपला, जुलै महिना संपत आलेला आहे, ऑगस्ट महिन्यात फक्त 60 दिवस शिल्लक आहेत। त्या पांडुरंगाला प्रार्थना करतोय की हा बळीराजा सुखावला पाहिजे, पाऊस पडला पाहिजे, म्हणून आज विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होऊन आज त्यांना प्रार्थना करतोय की ह्याच देही ह्या जुळा की चंद्रभागा भरावी, थोडी चंद्रभागा भरून वाहिली पाहिजे। ज्या पद्धतीने इंद्रायणीच्या पूर्व वसरला गेला आणि पांडुरंगाची माऊलीची पालखी जशी ज्या पद्धतीनं पंढरीच्या दिशेने निघाली त्याच पद्धतीनं हा बळीराजा सुखावलेला आहे, ही चंद्रभागा भरावी अशी पांडुरंगाची